नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. चला तर आज घरी गावठी कोंबड्याचा मस्त असा बेत केलेला आहे. कुकरमध्ये झणझणीत याचा रस्सा करूया. तर हा गावठी कोंबडा घरीच पकडून मार्केटमध्ये जाऊन अगोदरच कट करून आणला होता. आता गॅसवर कुकर ठेवून त्यात 3 पई तेल घातलं. या गावठी कोंबड्याचं मटण जरा जास्तच आहे म्हणून 3 मोठे बारीक चिरलेले कांदे या तेलात घातले. कांदा चांगला परतून घेतल्यावरती मिरची, कोथिंबीर, लसूण, खोबरं, आलं याचं वाटण मी अगोदरच मिक्सरला केलं होतं ते ह्यात घातलं. ते सुद्धा चांगलं परतून घेतलं. वाटण चांगलं परतून झाल्यावरती 3 टोमॅटो बारीक चिरून यात घातले. टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत परतून घेतले. ते लवकर परतावे म्हणून ह्यात मी चवीनुसार मीठ घातलं. आता ह्यात मसाले घालूया. मसाल्यामध्ये मी हळद, आगरी मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि तुम्हाला माहिती आहे घरात खडे मसाले घातलेले जास्त कोणाला आवडत नाही म्हणून मी खडे मसाले सर्व भाजून त्याची बारीक पावडर तयार करून घेते आणि मग तेलात खडे मसाले न घालता हा स्पेशल गरम मसाला घालते. चिकन आणि मटन मध्ये सुद्धा मी असंच करते. संपूर्ण मसाला मिक्स करून घेऊन हे गावठी कोंबड्याचं मटण ह्या मसाल्यात घातलं. सोबत एक बटाट सुद्धा. या बटाट्याला सुद्धा खूप भारी टेस्ट येते. संपूर्ण असं मसाल्यात मिक्स करून घेतलं आणि 10 मिनिटं मंद गॅसवरती असंच ठेवलं. मग गरजेनुसार ह्यात मी कोमट पाणी घालून कुकरचं झाकण लावून घेतलं. 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या. तयार आहे झणझणीत गावठी कोंबड्याचं मटण. चला तर आता जेवून पण घेऊया आणि सोबत व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि आठवणीने सबस्क्राईब पण करूया. भेटू पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.